dear friends, we study about our first lesson, that is laws of motion. In that lesson, we already study about in our last lecture. There are different equation of motion in our last lecture. Today we are going to start a new point, that is the uniform circular motion. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय? आपण आपल्या मागच्या लेक्चरमध्ये वेगवेगळ्या गतीची जी इक्वेशन होती किंवा वेगवेगळी जी इक्वेशन होती, आपण समीकरण म्हणू त्यांचा अभ्यास केला होता. अशा प्रकारे न्यूटनची वेगवेगळी जी इक्वेशन होती गतिविषयक, तर ती आपण अभ्यासली. आज आपल्याला मित्रांनो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, युनिफॉर्म म्हणजे काय तर एकसारखी किंवा एकसमान गोलाकार जी गती आहे त्या संदर्भात स्टडी करायचं आहे. देयर आर गिवन अ point, observe the tip of the second hand of a clock. What can you say about its velocity and speed? पहा मित्रांनो, जर आपण आपल्या घड्याळाचा जर सेकंद काटा जर विचारात घेतला तर तो नेहमी पहा आपण जर म्हणत असतो की 1 मिनिट होण्यासाठी, म्हणजे एक एक्झाम्पल जर क्लॉक विचारात घेतलं तर 1 मिनिट होण्यासाठी त्याला किती वेळात तो एक सेकंद, असे किती सेकंद तो त्या ठिकाणी कंटिन्यूस रोटेट होतो, तर 60 सेकंद काय होतो, रोटेट होतो. परंतु 60 सेकंद रोटेट होत असताना प्रत्येक सेकंदामधलं डिस्टन्स कसं असतं, इक्वल असतं. देर इज अ इक्वल डिस्टन्स इन एव्हरी सेकंड इन सेकंड हँड टिप म्हणतो आपण त्याला, किंवा सेकंड हँड क्लॉकमध्ये आपण काय म्हणतो, त्याचा जे टिप आहे म्हणजे त्याचा जो काटा आहे, काटा घड्याळाचा, तो काय होत असतो, गोलाकार रीतीने फिरत असतो. सेम डिस्टन्स इट कवर, सेम डिस्टन्स, तो सारखा अंतर काय करत असतो, कव्हर करत असतो. मग या ठिकाणी म्हटलेलं आहे पहा, the speed of the tip of a clock is constant but the direction of its displacement and therefore its velocity constantly changing. As the tip is moving along a circular path, its motion is called uniform circular motion. पहा, त्याचा जर आपण विचार केला तर त्याची व्हॅलॉसिटी काय म्हटलं, डिस्प्लेसमेंट काय होते पहा मित्रांनो, किंवा त्याचा जो क्लॉक आहे तो कसा असतो, कॉन्स्टंट असतो. द स्पीड ऑफ द टिप ऑफ ए क्लॉक इज कॉन्स्टंट. कसं असतं तर ते गोलाकार रीतीने जर फिरत असेल तर त्याचं स्पीड नेहमी कसं असतं, कॉन्स्टंट असतं. कॉन्स्टंट म्हणजे काय असतं, स्थिर असतं. म्हणजे प्रत्येक सेकंदाला, सेकंद काट्यामधलं अंतर जास्त कमी जास्त होतं का, नाही, तो प्रत्येक सेकंदाला सारख्या प्रकारचं अंतर काय करत असतो मित्रांनो, कव्हर करत असतो. बट द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय तर त्याची जी दिशा आहे, म्हणजे आता इकडून पाहतो, आता फिरत असताना अशा गोलाकार रीतीने फिरतो, म्हणजे त्याची दिशा इकडून इकडं अशा पद्धतीने गोलाकार होत जाते, म्हणजे अशा पद्धतीने ती बदलत राहते. परंतु त्याचं जे स्पीड आहे, स्पीड नेहमी कसं असतं, लक्षात ठेवायचं, नेहमी कसं असतं, कॉन्स्टंट असतं. पहा, ॲज द टिप इज मुव्हिंग अलॉंग ए सर्क्युलर पाथ, इट्स मोशन इज कॉल्ड ॲज युनिफॉर्म. आणि त्याच मोशनला काय म्हणतो आपण, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. कॅन यू गिव्ह एक्झाम्पल, मोर एक्झाम्पल ऑफ सच मोशन? पहा, तर या मोशनचे आपल्याला अनेक उदाहरणं देता येईल. द रोटेशन ऑफ अर्थ अराउंड दी सन, पृथ्वी कोणाभोवती फिरते मित्रांनो, सूर्याभोवती, हे सुद्धा त्याचं एक्झाम्पल आहे. दुसरं जर आपण जर पाहिलं असतं, द रोटेशन ऑफ द मून अराउंड द अर्थ, पृथ्वीभोवती कोण फिरतो तर चंद्र फिरतो, म्हणजे द रोटेशन ऑफ दी मून अराउंड दी अर्थ, म्हणजे पृथ्वीभोवती असणारं जे आपला जो ग्रह आहे, मून म्हणतो आपण त्याला, चंद्र, पृथ्वीचा मेन जो उपग्रह आहे चंद्र आपण त्याला म्हणतो, तो चंद्र काय होतो, गोलाकार रीतीने फिरतो. आणि तो कसा असतो, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं एक्झाम्पल आहे ते. पहा, आता नेक्स्ट पेजवरती जाऊया आपण. आता तुम्हाला काय ते एक्झाम्पल सांगितलेलं आहे, एवढंच पॉईंट आपण घेणार आहोत. पहा, ट्राय आउट अँड थिंक अबाउट इट. देर आर गिवन डिफरंट एक्झाम्पल चेंज इन द डायरेक्शन. पहा, तुम्हाला वेगवेगळ्या दिशा त्या ठिकाणी बदलताना दिसत आहेत. फर्स्ट पॉईंट आपण पाहूया, ड्रॉ ए रेक्टँग्युलर पाथ ॲज शोन इन द फिगर. आपण हा जर रेक्टँग्युलर पाहिला, आयताकृती म्हणतो आपण त्याला. नेक्स्ट म्हटले, प्लेस द टिप ऑफ युअर पेन्सिल ऑन द मिडल ऑफ एनी साईड ऑफ द स्क्वेअर पाथ अँड ट्रेस द पाथ. पहा, आणि काय करा, कोणत्याही एका बाजूला काय करा, मिडल म्हणजे कोणतीही बाजू जर धरली आपण इथे, इथून काय करा, असं ट्रेस करा इकडून असं. हां, नोट हाऊ मेनी टाइम्स यू हॅव टू चेंज द डायरेक्शन वाईल ट्रेसिंग द कम्प्लीट पाथ. म्हणजे काय केलं आहे पहा, काय म्हटलं आहे त्यांनी, कोणत्याही एका साईडवरती तुमचं पेन्सिलचं टोक ठेवा. म्हणजे एक्झाम्पल मी इथे ठेवलं टोक, येथून जर जात असताना इथे गेल्यानंतर परत डायरेक्शन चेंज होणार, इकडे 1, 2 आणि 3.
म्हणजे किती वेळा डायरेक्शन चेंज करावं लागली? 3 वेळा. ज्या वेळेसला मी इथून स्टार्ट करणार आहे कोणत्या एका टोकापासून. तर म्हटलेलं आहे बघा, नाऊ रिपीट दिस ॲक्शन फॉर द पेंटॅगोनल, हेक्झॅगोनल, ऑक्टॅगोनल पाथ अँड नोट द नंबर ऑफ टाइम्स यू हॅव टू चेंज डायरेक्शन. आता पेंटॅ म्हणजे काय तर 5 लक्षात घ्यायचं. हेक्झॅगोनल म्हणजे किती? 6. ऑक्टॅगोनल म्हणजे किती ऑक्टॅ म्हणजे 8 असतो लक्षात घ्यायचा. नोन्या पण आहे, नोन्या म्हणजे 9. डेको तुम्हाला सर्व आहे ते म्हणजे मोनो, डाय, ट्राय, टेट्र्या, पेंट्या, हेक्झॅ, ऑक्ट्या हे सगळे तुम्हाला पुढं आहे. 10वीला तुम्हाला ते सर्व 10th स्टँडर्डमध्ये अभ्यासायचं आहे पहा. If you increase the number of the sides of the polygon and make it infinite, how many times will you have to change the direction? What will be the shape of the path? This shows that as increase the number of the side, we have a keep changing direction more and more times, and when we increase the number of sides to infinite, polygon becomes a circle. पहा म्हणजे सुरुवातीला 4 साइड होत्या, नंतर आपण पुन्हा 5 साइड जर घेतल्या तर अशा पद्धतीने भेटेल. पुन्हा एक वाढवली अशा पद्धतीने भेटेल. आणि अशा पद्धतीने जर आपण नंबर ऑफ टाइम्स जर साइड वाढवत गेलो, नंबर ऑफ टाइम्स जर वाढवल्या तर फायनली हे याचं फॉर्मेशन याच्या रूपामध्ये होणार आहे. म्हणजे कशाच्या फॉर्मेशनमध्ये होणार आहे? सर्कलच्या. लक्षात घ्या. म्हणजे हे 4 होत्या, नंतर 5 केल्या, म्हणजे असं एक साइड जर वाढवत गेलो आपण, एक साइड जर वाढवत गेलो तर फायनली याचं ट्रान्सफॉर्मेशन कशामध्ये होणार आहे? फायनली ट्रान्सफॉर्म इन दी सर्कल. कशामध्ये फॉर्म होणार आहे? तर सर्कलमध्ये ती काय होणार आहे? ट्रान्सफॉर्म होणार आहे. आता पुढे पाहूया काय दिलेलं आहे पहा. When an object is moving with a constant speed along a circular path, the change in velocity is only due to the change in direction. पहा काय म्हटलेलं आहे? When an object is moving with a constant speed, जर constant म्हणजे सारखं स्पीड जर असेल तर काय होणार आहे? along a circular path, the change in velocity is only due to change in direction. म्हणजे त्याच्या व्हॅलॉसिटी म्हणजे वेगामध्ये कशामुळं बदल होतोय? तर त्याच्या दिशेमध्ये होणारा बदल. आता इकडे पहा, याची दिशा इकडे आहे, परत इकडे चेंज झाली, इकडे चेंज झाली, इथे चेंज झाली, म्हणजे प्रत्येक वेळेसला दिशा काय होते? चेंज होते. मग त्याच्या व्हॅलॉसिटीमध्ये चेंज कशामुळे होणार आहे? ड्यू टू इट्स डायरेक्शन. इथे म्हटलेलं आहे पहा, ड्यू टू इट्स डायरेक्शन. हेन्स इट इज ॲक्सेलरेटेड मोशन वेन अन ऑब्जेक्ट मूव विथ अ कॉन्स्टंट स्पीड अलॉंग ए सर्क्युलर पाथ. द मोशन इज कॉल्ड युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि त्यालाच काय म्हणतो आपण? जर कॉन्स्टंट स्पीडने जर ती मूव्ह होत असेल, फिरत असेल, तर त्याला काय म्हणतो आपण? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असे म्हणतो. आता एक्झाम्पल दिलेलं आहे पहा तुम्हाला. काय दिलं एक्झाम्पल? द मोशन ऑफ द स्टोन इन अ स्लिंग or that of any point on a bicycle wheel when they are in uniform motion. पहा आपण जर पाहिलं असेल तर बायसिकल म्हणजे सायकलचं जर आपण पाहिलं असेल तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला काय पाहायला भेटतं? चाक जे असतं, चाकाची सुद्धा रोटेशन कशी असते? सर्क्युलर असते. किंवा दुसरं एक्झाम्पल दिलेलं आहे स्टोनचं. दगड जर पाहिला असेल, आता पूर्वी तुम्हाला माहिती नसेल, गोफन एक प्रकार होता. गोफन गोल 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 असे फिरवायचे फार्मर, शेतकरी. त्याच्यामध्ये एक दगड ठेवायचे. तुम्ही तुमच्या घरच्यांना विचारू शकता गोफन म्हणजे काय. तर गोफन म्हणजे त्यावेळेसला दगड ठेवायचे आणि जी वेगवेगळी बर्ड्स होते, पाखरं असतात, पाखरे, तर त्यांना एका बाजूवरून किंवा एखाद्या समजा ती ठिकाणी आली बाजरीवरती वगैरे किंवा शेतामध्ये, तर त्यांना उडून लावण्यासाठी त्यावेळेसला गोफन वापरायचे. तर ती गोफन गोल 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 फिरवायचे. त्याचं स्पीड वेगवेगळं असायचं. ते डायरेक्शनसुद्धा दगड बांधायचे त्याला. म्हणजे अशा मध्यभागी काय करायचं? फार्मरचा या ठिकाणी समजा एक्झाम्पल हात असेल, त्या हातामध्ये तो एक प्रकारची गोफन असायची. त्या गोफनला असं या ठिकाणी दगड असायचा आणि तो दगड असा गोल 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 तो पहिल्यांदा फिरवायचा. 1-2 बाजू असायच्या याच्यामध्ये. तर एक बाजू त्याने सोडली की दगड त्या दिशेने काय व्हायचा? जोरात जायचा. म्हणजे अशा पद्धतीनं ती जी मोशन होती ती सुद्धा कोणती होती? तर सर्क्युलर मोशन होती. आता पहा, if an object moving along a circular path of radius small r takes time small t to come back to its starting point, its speed can be determined using the formula given below. पहा, तर आपल्या स्पीडचा फॉर्म्युला दिलेला आहे. स्पीड म्हणजे काय असतं? सर्कम्फरन्स अपॉन टाईम. म्हणजे पहा स्पीड कसं फाइंड आउट करणार? समजा हे सर्कल आहे, तर याचं स्पीड कसं फाइंड आउट करणार? सर्कम्फरन्स म्हणजे हे जे आहे याला आपण परिघ असे म्हणतो मराठीमध्ये. तर हा सर्कम्फरन्स आपण त्याला किती वेळ लागला? एखादा ऑब्जेक्ट इथे आहे, इथून इथे मूव्ह होण्यासाठी पुन्हा किती टाईम लागलेला आहे?
त्याला काय म्हणतो आपण, टाईम त्याचा कन्सिडर करतो. म्हणजे सर्कम्फरन्स आपण टाईम, मग सर्कम्फरन्स किती असतं 2πr, टाईम किती असतो स्मॉल टी, सर्कम्फरन्स किती असतो 2πr आणि त्याचं असतं. मग इथं आर दिलेलं आहे, आर म्हणजे काय असतं रेडियस असतं. आता पहा नेक्स्ट पॉईंट आहे डिटरमाइनिंग द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. पहा आता ही डायरेक्शन कशी डिसाईड करायची आहे ते आपण पाहणार आहोत. पहा मग त्यांनी एक एक्झाम्पल, बेस्ट एक्झाम्पल दिलेलं आहे जे ऑलरेडी तुम्ही घरी सुद्धा याचा एक्सपेरिमेंट करू शकता. पहा, टेक अ सर्क्युलर डिस्क अँड पुट अ 5 रुपी कॉइन ॲट ए पॉईंट अलॉंग इट्स एज. मेक, आता काय करा, एक सर्क्युलर अशा पद्धतीने काय घ्या, त्याने म्हटलं डिस्क घ्या आणि काय करा त्याच्यावरती एक 5 रुपयाचं कॉईन ठेवा म्हटलेलं आहे. पहा काय ठेवा, 5 रुपयाचं कॉईन ठेवा. मेक इट मूव अराउंड इट्स ॲक्सिस बाय पुटिंग अ पिन थ्रू इट. When the disc is moved at higher speed, the coin will be thrown off as shown in the figure. Note the direction in which it is thrown off. Repeat the action, placing the coin at different point along the edge of the circle and observe the direction in which the coin is thrown off. म्हणजे काय सांगितलं आहे, समजा या ठिकाणी 5 रुपयाचं कॉइन ठेवलंय, मग आता ही जी डिस्क आहे गोलाकार फिरवा, मग ते कॉइन काय होईल मित्रांनो, अशा दिशेने काय बाहेर पडलेलं आहे. पहा इट थ्रोन ऑफ म्हणजे बाहेर जाणार आहे. मग आता याची काय करायची, प्लेस बदलायची. समजा इथे कॉइन ठेवलं, ते कॉइन प्रत्येक वेळेसला याच डायरेक्शनला जाणार आहे का, नाही. ते काय करेन, त्याची डायरेक्शन इकडं चेंज करेन, इकडं चेंज करू शकतं, इथे ठेवलं तर इकडं कुठंतरी जाऊ शकतं, कुठेही जाईल. म्हणजे त्या कॉइनची डायरेक्शन सर्क्युलर मोशनमध्ये कुठेही जाऊ शकते, कोणत्याही डायरेक्शनला ते कॉइन काय होऊ शकतं, पळू शकतं. ज्याप्रमाणे या ठिकाणी इथे ठेवलेलं होतं या दिशेने गेलेलं आहे. म्हणजे सर्क्युलर मोशनवरती आपण एक्झाम्पल याचा करू शकतो. हा प्रयोग तुम्ही घरी सुद्धा व्यवस्थितरित्या करू शकता. आता नेक्स्ट पॉईंटवरती छोटासा पॉईंट आहे, तेवढा घेऊन मग आपण थांबणार आहोत. पहा काय म्हटलेलं आहे, द कॉइन विल बी थ्रोन ऑफ इन द डायरेक्शन ऑफ द टॅन्जेंट विच इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ऑफ द डिस्क. म्हणजे काय म्हटलेलं आहे पहा, म्हणजे हा पॉईंट पहा, परपेंडिक्युलर डिस्क टॅन्जेंट म्हणजे काय, 12वी सायन्सला तुम्ही आल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी बऱ्याचदा समजत नाही, किंवा 10वीला पण आहे याचा पाठ. टॅन्जेंट म्हणजे काय, आता समजा इथे हा कॉइन आहे, हा जो सर्कलला असा स्पर्श करून जातो, असा पुढचा जो पॉईंट, ही जी लाईन आहे याला काय म्हणतात, टॅन्जेंट म्हणतात. काय म्हणतात, टॅन्जेंट म्हणतात. लक्षात घ्या, ही जी लाईन आहे याला काय म्हणतो आपण, टॅन्जेंट म्हणतो. पहा मॅथमॅटिक्समध्ये सुद्धा असेल. मग काय म्हटलं त्यांनी, द कॉइन विल बी थ्रोन ऑफ इन द डायरेक्शन ऑफ द टॅन्जेंट विच इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ऑफ द डिस्क. Thus, the direction in which it gets thrown off depends on its position at the moment of getting thrown off. It means that as the coin moves along a circular path, the direction of its motion is changing at every point. पहा काय म्हणतील आहे, it means that the coin moves along a circular path. सर्क्युलर म्हणजे कशी, तर गोलाकार. पहा the direction of its motion is changing ॲट एव्हरी पॉईंट, म्हणजे त्याची डायरेक्शन काय होते, प्रत्येक पॉईंटला काय होते मित्रांनो, चेंज होते. काय म्हटले त्याने, इट्स मीन्स दॅट ॲज द कॉइन मूव्ह अलॉंग ए सर्क्युलर पाथ द डायरेक्शन ऑफ इट्स मोशन इज चेंजिंग ॲट एव्हरी पॉईंट. म्हणजे डायरेक्शन काय होते पहा, इकडे गेला इकडे चेंज झाली, इकडे चेंज झाली, इकडे चेंज झाली. म्हणजे प्रत्येक वेळेसला टॅन्जेंटमुळे डायरेक्शन काय होते मित्रांनो, चेंज होते. असा हा एक सिम्पल पॉईंट होता. आता आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये मित्रांनो महत्त्वाचा जो पॉईंट आहे ज्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन हा असतोच, दॅट इज न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. म्हणजे न्यूटनचे गतिविषयक जे नियम आहेत, 3 नियम आहेत एकूण, देअर आर 3 लॉज ऑफ न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. ते आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तुम्हाला जो पॉईंट समजत नसेल तुम्ही मला फ्रँकली विचारू शकता. ओके, तर सर्व मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा मित्रांनो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. ऑल द बेस्ट. थँक्यू.